बोलणार आहोत सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटाबद्दल डिऊल बँड 2. हा सिनेमा श्रद्धा, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्वामी समर्थ भक्ती याभोवती फिरतो. चित्रपटात प्रवीण तारडे, मोहन जोशी, स्नेहल तारडे, प्रसाद ओक आणि महेश मंजरेकर यांच्या भूमिका आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत असा सिनेमा ज्याने थिएटरमध्ये भक्तांची गर्दी खेचलीये. कोणासाठी हा सिनेमा इमोशनल जर्नी आहे, तर कोणासाठी हा फक्त डिवोशनवर आधारित प्रचार वाटतो. होय, आपण बोलतोय देऊळ बंद 2 बद्दल. हा सिनेमा फक्त मूवी नाही, तर श्रद्धा आणि प्रश्न यांच्यामधला संघर्ष आहे. पण खरोखरच हा पहिल्या पार्टपेक्षा भारी आहे का, की फक्त नॉस्टॅल्जिया आणि भक्तीच्या जोरावर चालतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्टोरी, ॲक्टिंग, डिरेक्शन, इमोशनल सीन्स, म्युझिक, वीक पॉइंट्स, पब्लिक रिॲक्शन आणि शेवटी हा सिनेमा थिएटरमध्ये बघावा की नाही. देऊळ बंद 2 हा 21 मे 2026ला रिलीज झालेला मराठी ड्रामा फिल्म आहे. रनटाईम जवळपास 3 तासांचा आहे. सिनेमाचं डायरेक्शन आणि रायटिंग केलंय प्रवीण तरडे यांनी. पहिल्या पार्टमध्ये श्रद्धा आणि स्वामी समर्थ भक्तीवर फोकस होता. या दुसऱ्या पार्टमध्ये त्या डिवोशनसोबत शेतकऱ्यांचे प्रश्न, दुःख, फ्रस्ट्रेशन आणि देवावरचा राग दाखवला आहे. स्टोरीमध्ये तुकाराम नावाचा शेतकरी आहे, जो आयुष्यातील संकटांमुळे देवावरच प्रश्न विचारायला लागतो. त्याची पत्नी संगीता ही इमोशनली स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मूवीची सुरुवात होते एका इमोशनल वातावरणातून. शेतकरी अडचणीत आहे. कर्ज, निकृष्ट बियाणं, फसवणूक आणि सिस्टीमकडून झिरो सपोर्ट. तुकारामला वाटतं की स्वामी समर्थ त्याला मदत करतील, पण जेव्हा काहीच बदलत नाही, तेव्हा श्रद्धा हळूहळू रागात बदलते आणि इथून मूवी इंटरेस्टिंग बनायला सुरुवात होते. कारण हा सिनेमा फक्त डिवोशन दाखवत नाही, तर देवावर प्रश्न विचारणारी साईड पण दाखवतो. संगीताचं कॅरेक्टर इथे खूप स्ट्रॉंग वाटतं. ती देवाला चॅलेंज करते. ती विचारते, जर देव आहे तर आमच्यासारख्या गरिबांना एवढं दुःख का? हा कॉन्फ्लिक्ट पहिल्या हाफमध्ये खूप एंगेजिंग वाटतो. ऑनेस्टली बोलायचं झालं तर मूवीचा फर्स्ट हाफ स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे. डायलॉग्स पॉवरफुल आहेत. इमोशन बिल्ड होत जातं. काही सीन्स जेन्युइनली अंगावर येतात. विशेषतः जेव्हा फार्मर प्रॉब्लेम्स दाखवतात, तेव्हा मूवी रिलेटेबल वाटतो. प्रवीण तारडे स्टाईलचे ड्रामॅटिक डायलॉग्स इथे भरपूर आहेत. काही सीन्समध्ये थिएटरमध्ये टाळ्या पण पडतात. पण एक गोष्ट नोटीस होते, मूवी खूप प्रीची होतो काही ठिकाणी. म्हणजे मेसेज सटल नाहीये, डायरेक्टली तोंडावर मारल्यासारखा फील येतो. इंटरव्हल ब्लॉक हा मूवीचा बेस्ट भाग आहे. त्या सीनमध्ये इमोशन, अँगर आणि फेथ तिन्ही गोष्टी एकत्र येतात आणि ऑडियन्स जेन्युइनली पुढे काय होणार हे जाणून घ्यायला एक्सायटेड होते. म्हणूनच अनेक रिव्ह्यूजमध्ये फर्स्ट हाफची खूप प्रेस केली गेली. आता येतो मूवीचा वीकेस्ट भाग, सेकंड हाफ. इथे मूवी थोडा स्ट्रेच होतो. काही सीन्स रेपेटेटिव्ह वाटतात, काही डायलॉग ओव्हर ड्रामॅटिक वाटतात आणि जे शार्प क्वेश्चन्स मूवीने पहिल्या हाफमध्ये विचारले, त्यांची उत्तरं खूप इझी पद्धतीने दिल्यासारख्या वाटतात. मूवी शेवटी पुन्हा पूर्णपणे डिवोशनकडे झुकतो. आता भक्त ऑडियन्सला हे खूप आवडेल, पण न्यूट्रल ऑडियन्सला कदाचित हे वन साइडेड वाटू शकतं. स्नेहल तारडे. या मूवीची बिगेस्ट सरप्राईज म्हणजे स्नेहल तारडे. तिचा परफॉर्मन्स खूप रॉ आणि इमोशनल आहे. राग, दुःख, फ्रस्ट्रेशन सगळं ती नॅचरली करते. काही सीन्समध्ये ती पूर्ण मूवी कॅरी करते. मोहन जोशी यांचा अभिनय पुन्हा एकदा भारी. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे काही सीन्स पॉवरफुल बनतात. त्यांनी ह्युमर आणि सिरियसनेस दोन्ही बॅलन्स केलंय. प्रवीण तारडेच्या सिग्नेचर स्टाईल मूवीमध्ये दिसतो. पॉवरफुल डायलॉग्स, ड्रामॅटिक बिल्डअप आणि इमोशनल क्लायमॅक्स. पण रायटिंग काही ठिकाणी वीक वाटतं. म्युझिक हा मूवीचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. डिवोशनल सॉंग्स इमोशनल फील देतात. बॅकग्राऊंड स्कोर काही सीन्समध्ये गुजबम्प्स देतो. एस्पेशली क्लायमॅक्स जवळचं म्युझिक इमोशनली कनेक्ट होतं. रेडिटवर पण लोकांनी सॉंग्सची प्रेज केलीये. काहींनी तर या वर्षातील बेस्ट मराठी डिवोशनल सॉंग्स म्हणलंय. पब्लिक रिॲक्शन मिक्स्ड आहे. भक्त ऑडियन्सला मूवी खूप आवडतोय. थिएटर्समध्ये क्राऊड पण भारी आहे. पण सोशल मीडियावर काही लोक म्हणतायत प्रोडक्शन क्वालिटी वीक आहे. सेकंड हाफ स्ट्रेच्ड आहे. फर्स्ट पार्ट इतका इम्पॅक्ट नाही. काही रेडिट युजर्सने तर मूवीला टीव्ही सिरियलसारखा फील येतो असंही म्हटलंय. पण दुसरीकडे अनेक फॅमिली ऑडियन्स इमोशनल कनेक्ट होत आहेत. म्हणजेच हा मूवी सर्वांसाठी नाही. हा मेनली फक्त ऑडियन्स आणि इमोशनल ड्रामा आवडणाऱ्यांसाठी आहे. पॉझिटिव्स: स्ट्रॉंग फर्स्ट हाफ, इमोशनल सीन्स, स्नेहल तारडे ॲक्टिंग, डिवोशनल ॲटमॉस्फिअर, पॉवरफुल डायलॉग्स, फार्मर इश्यूज प्रेझेंटेशन. नेगेटिव्स: लॉंग रन टाइम, वीक सेकंड हाफ, प्रिडिक्टेबल क्लायमॅक्स, ओव्हर ड्रामॅटिक मोमेंट्स, प्रीची रायटिंग. तर आता बिगेस्ट क्वेश्चन, देऊळ बंद 2 थिएटरमध्ये बघावा का? जर तुम्ही
स्वामी समर्थ भक्त असाल, इमोशनल मराठी ड्रामाज आवडत असतील, फॅमिली सोबत डिवोशनल मूव्ही बघायचा असेल तर हा मूव्ही तुम्हाला नक्की आवडेल. पण जर तुम्ही रिअलिस्टिक सिनेमा किंवा टाईट स्क्रीन प्ले एक्सपेक्ट करत असाल तर कदाचित तुम्हाला हा ॲव्हरेज वाटू शकतो. माझ्याकडून या मूव्हीला 3 आउट ऑफ 5. तुम्ही देऊळ बंद 2 पाहिलाय का? तुम्हाला मूव्ही कसा वाटला? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग मूव्ही रिव्ह्यूज सोबत.